हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आम्ही चाललेलो आज बेलपाडला. तो वुमन्स डे होता म्हणून भाऊ मला फिरायला नेताना असा समजून घेऊ नका, असं अजिबात नाही आहे. आमचं काम होता, त्याचा रिझन आता तुम्हाला दिसलाच असेल. माझी फ्रेंड आहे, ही गिफ्ट वगैरे ती बनवते. तिची इन्स्टा आय डी आहे गिफ्ट कॉर्नर 1122. तर तिला DM करा, छान छान गिफ्ट तुम्हाला बनवून देईल कमी प्राईजमध्ये. त्याच्यानंतर घरी आल्यावर भाऊने चान्स मारला वुमन्स डेचा. दीदीला फुकटमध्ये मिळालेला गिफ्ट दिला आणि दीदी जाम खुश झाली. नंतर आम्हाला साखरपुड्याला जायचं होतं, तर दीदीने आमची मालिंदा घातलेला बेडवर नुसता पसारा करून ठेवतं. नंतर मग ऋतूला, म्हणजे ही माझी मैत्रीण आहे मेकअप आर्टिस्ट, तर तिला घेऊन चाललेलो आम्ही ताईची. तर सकाळी लवकर तयारी करायची होती. तर नंतर जाता जाता रस्त्याने यांना दिसला खावाल्याचं दुकान, तर या दोघी पण खावाला घ्यायला गेल्या. नंतर तोंड लपवत मला ही दीदी सांगत होती की माझा नवरा जाम चांगला आहे, काम बिम करतं सगळं. मी सिरियसली करते आणि लग्नाआधीच ही आलं, तर लग्नानंतर काय होईल काय माहिती. तर घरी गेल्यावर बघते तर काय, भाऊ इथं कांदा कापत होतं सिरियसली जेवण बनवताना. तर ताई त्यांना बघतं आहे पण स्वतः काही बनवत नाही. बघितलं याला होता नवरा, किती चांगला आहे ना नवरा ताईंचा. त्याच्यानंतर आम्ही वरती आलो रूममध्ये. झाली साखरपुडा. पोरींना कसं गिफ्ट देताना, तर ताईंचे म्हणजे वहिनींचे आम्ही गिफ्ट तयार करत होतो सगळे. गिफ्ट तयार करता करता भाऊ बोललं की चल छोटी तुला आईस्क्रीम घेऊन देतो. त्याला बोलता मेवणीची खातेरदारी. आमचं पेन दादूरचं भाऊ जाम चांगलं आहे. ते घरी गेलं चायनीज काय आणतील, खावायला काय आणतील, जाम सोयी करतात. ऋतू बघून मला लाजली. त्याच्यानंतर ऋतू बोलली की लवकर तयारी करायची आहे, तर घाई होईल, तर चला जरा क्रीम करू. तर रात्रीचे 1:45 वाजलं आणि तुम्ही बघू शकता ना आम्ही काय करता. चला, ही शॉर्ट व्हिडिओ इथे सेंड होते. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.